मुळे आपण पाहताय एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सांगलीतल्या हल्ल्यासंदर्भातली। सांगलीतील उत्तम मोहिते हत्या प्रकरणी 8 आरोपींची नावे समोर आली आहेत। उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष होते। चाकू, धारधार शस्त्र, रॉड आणि काठीनं उत्तम मोहितेंची हत्या करण्यात आली आहे। शाहरुख शेख या आरोपीनं 8 मित्रांना घेऊन मोहितेंची हत्या केली। हल्ल्यानंतर शाहरुख शेख याचाही मृत्यू झालाय। शाहरुखच्या पायाला चाकू लागून त्याचा मृत्यू झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। चाकू लागला, रक्तस्राव झाला आणि शाहरुख मरण पावला असं पोलिसांनी सांगितलंय। गणेश मोरे, सतीश लोखंडे, बन्या उर्फ यश लोंढे अशी आरोपींची नावे आहेत। अजय घाडगे, जितेंद्र लोंढे, योगेश शिंदे, समीर ढोले हेही देखील आरोपींची नावे आहेत। भांडण सोडवायला गेलेला उत्तम मोहितेंचा पुतण्या योसेफ मोहितेही जखमी झाल्याची माहिती मिळतेय। उत्तम मोहिते यांच्या हत्या प्रकरणी आता 8 आरोपींची नावे समोर आलेली आहेत। चाकू, धारधार शस्त्र, रॉड आणि काठीनं उत्तम मोहितेंची हत्या करण्यात आली आहे। संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। त्या ठिकाणी माझं सर्व नागरिकांना आव्हान असेल की कोणत्या प्रकारचे अफवा, गैरसमज त्या ठिकाणी पसरू नयेत आणि पोलिसांनी योग्य ते उपाययोजना तात्काळ सुरू केलेली आहे। गुन्हा नंबर 592/25 हा सांगली शहर पोलीस स्टेशनचा मयताच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरून दाखल करण्यात आलेला आहे आणि याच प्रकरणामध्ये असे दिसून येते की या मारामारीची घटना चालू असताना आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला। आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। असं याच एका घटनेमध्ये 2 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पोलीस अधिकचा सखोल तपास पण करत आहे।